योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी बांधवांनो बघा, शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आता बघा नुकतीच घोषणा केली आहे की बघा आज पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात आता थट्टे शेतकऱ्याच्या खात्यात आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज जवळपास शेतकरी मित्रांनो बघा 8500 कोटी रुपये आता रिलीज झाले असून त्यातील बघा शेतकरी मित्रांनो 6000 कोटी रुपये प्रत्यक्ष खात्यात आता पोहोचणार आहे आणि उर्वरित पैसे बघा पुढील 2 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता सर्वप्रथम बघा आज 12 वाजेपासून बघा दुपारच्या 12 वाजेपासून सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला अजून सुद्धा पीक विम्याचे पैसे मिळाले नसेल त्या शेतकऱ्यांनी आता तयार राहायचं आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा आज 12 वाजेपासून तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा रात्रीच्या 10 वाजेपर्यंत सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, कोणते शेतकरी पात्र आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घ्यायला मिळेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तसेच चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम लक्षपूर्वक बघा। आता बघा शेतकरी बांधवांनो बघा, तुमच्यासाठी आता अत्यंत आनंदाची बातमी आहे। कारण की बघा मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच घोषणा केली आहे की बघा आता पीक विम्याचे पैसे आता थट्टे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज जवळपास बघा 8500 कोटी रुपये रिलीज झाले असून त्यातील बघा 6000 कोटी रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचले आहेत आणि उर्वरित पैसे पुढील 2 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यात मिळणार आहे। त्याचप्रमाणे 2022 ते 2024 पर्यंत जे का प्रलंबित पीक विमा निधी अखेर सरकारने आता वितरित करण्यात आजपासून सुरुवात केलेली आहे। गेल्या 4 वर्षापासून शेतकरी या हक्काचे पैसे वाट बघत होते। आज सरकारने बघा हा प्रलंबित विमा देण्याचा बघा ऐतिहासिक निर्णय घेतलेला असून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात हेक्टरी 27,000 रुपये बघा शेतकरी मित्रांनो 27,000 रुपये जमा होण्यास आज दुपारी 12 वाजेपासून सुरू झालेले आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आज 12 वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे जर तुमचं खातं HDFC बँक, तसेच बघा सेंट्रल बँक, युनियन बँक, IDFC बँक, जिल्हा सरकारी बँक किंवा स्टेट बँकेत असेल तर तुमच्या मोबाईलवर लक्ष ठेवा। कारण की बघा सरकारने सर्वप्रथम या बँकेमध्ये आता जे काय रक्कम पाठवण्याची सुरुवात केलेली आहे। बघा तुमचं जर या कोणत्याही बँकेत खातं यापैकी कुठल्याही बँकेत खातं असेल तर तुम्हाला मोबाईलवर तुमच्या या 14 जिल्ह्यामध्ये आज SMS येण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्र बघा ते 14 जिल्हे कोणते आहे आणि तुमच्या खात्यात आज SMS येईल का, तुम्ही पात्र शेतकरी आहात का, संपूर्ण माहिती बघा। शेतकरी मित्रांनो आता सरकारने बघा पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्याची यादी आता जाहीर केलेली आहे आणि या 14 जिल्ह्यामध्ये आजपासून निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये बघा पीक नुकसान पिकाची रक्कम वेगवेगळी असणार आहे आणि बघा शेतकरी मित्रांनो भात पिकासाठी 45,000 रुपये मिळणार आहे। तसेच बघा बाजरी पिकासाठी शेतकरी मित्रांनो 28,000 रुपये, तर सोयाबीन पिकासाठी शेतकरी मित्रांनो बघा 52,000 रुपये। त्याचप्रमाणे बघा अशा प्रमाणे शेतकरी मित्रांनो हेक्टरी पीक विमा आता आज तुमच्या खात्यात मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम मुख्यमंत्रीने स्वतः पुढील येऊन अधिकृत घोषणा केल्यामुळे शेतकऱ्याला आता मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो आजचा सर्वात मोठा शेतकऱ्यासाठी आनंदाचा दिवस असणार आहे। आता 8000 कोटीची हा निधी थट्ट शेतकऱ्याच्या खात्यात आता बघा जमा होणार आहे। म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो या 14 जिल्ह्यामध्ये आता कोणाला मिळणार आणि बघा हे आपण पुढे पाहणारच आहोत। शेतकरी बांधवांनो बघा आता प्रत्यक्षित रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली असल्याने यावेळी कोणतीही अडचण येणार नाही। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही। अनेक शेतकरी बघा आर्थिक अडचणीतून आता बघा जात आहे आणि कर्जाचा भरा वाढत होता। आता हे पैसे थट्ट तुमच्या खात्यात बघा थोड्याच वेळामध्ये जमा होणार असल्याचे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजेच की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। सोशल मीडियावर पसरलेल्या अफवावर आता पूर्णविराम लागलेला असून सर्व जिल्ह्याची यादी आता वितरणासाठी बँकेकडे पाठवण्यात आलेली आहे।
त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, सरकारने काही अटी पात्रतानुसार हा पीक विमा देण्याचे जाहीर केलेले आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्याचा बघा पीएम किसान योजनांचा 21वा हप्ता मिळाला आहे, त्या शेतकऱ्याला आता पीक विम्याचे पैसे सुद्धा त्यांनाच मिळणार आहे. अशी पहिली अट लावण्यात आलेली आहे. जर तुम्हाला ₹2,000 पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला असेल, तर या 14 जिल्ह्यात तुमच्या हेक्टरी बघा ₹27,000 तुम्हाला आज पीक विमा जमा होणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही पहिली अट लावलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा दुसरी महत्त्वाची अट म्हणजे जे बघा चुकीच्या मार्गाने किंवा खोटी कागदपत्र देऊन लाभ घेणाऱ्या हा विमा मिळणार नाही. आता बीड आणि सोलापूर सारख्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी त्रुटी आढळल्यास सरकारने आता कडक चौकशी केलेली आहे. आता बघा अर्थात बघा आणि गरजू शेतकऱ्याला मदतीसाठी सरकारने 8,000 कोटी रुपयाची हा मोठी तरतूद केलेली आहे. आता जे काही गरजू शेतकरी आहे बघा शेतकरी मित्रांनो, ज्या गरजू शेतकऱ्याला आता पीक विमा मिळणार आहे, ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 5 लाखाच्या वर असेल, त्यांना हा पीक विम्याचा लाभ दिला जाणार नाही. ही योजना फक्त गोरगरिबी आणि गरजू शेतकऱ्यासाठीच काढण्यात आलेली आहे. तसेच बघा ज्यांची जमीन जास्त आहे आणि उत्पादन भरमाट आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना म्हणजे की बघा सावकार शेतकऱ्यांना आता पीक विम्यापासून वंचित राहू शकतात. आता पुढील घेत येणार नाही म्हणजे की याच्या समोर पुढील कोणत्याही पीक विमा घेता येणार नाही, असं स्वतः सरकारने स्पष्ट केलेलं आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा, आता आपल्या जिल्ह्याकडे वळून बघितलं तर आता पहिला जिल्हा सरकारने निवडलेला आहे, तो म्हणजे बघा छत्रपती संभाजीनगर. आता शेतकरी मित्रांनो बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जे काही शेतकरी आहे, त्यांच्यासाठी आता आनंदाचा दिवस असणार आहे. आणि बघा शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेले 3 वर्षापासून बघा विम्याची वाट बघत होते. जर तुम्ही पीएम किसानचे लाभार्थी असेल, तर तुमच्या बँक खात्यावरतील आज थोड्याच वेळात पीक विम्याचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा पुढील जिल्हा आहे बघा यवतमाळ. आता यवतमाळ जिल्ह्यामधील सुद्धा शेतकऱ्यासाठी आजचा दिवस खूप मोठा आनंदाचा असणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा यवतमाळ जिल्ह्यातील 3,75,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते. तसेच 2022, 2023 आणि 2024 मध्ये विमा भरूनही त्यांना लाभ मिळाला नव्हता. मात्र आता त्यांच्या खात्यावरती बघा हेक्टरी ₹7,000 वितरित होण्यात सरकारने मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा यवतमाळमधील शेतकऱ्यांच्या खात्यात आज ही रक्कम जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा सर्वप्रथम त्यानंतर बघा लातूर आणि परभणी या दोन्ही जिल्ह्याचा क्रमांक लागतो. ज्या शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं आहे आणि मागील 3 वर्षापैकी एकदा तरी पीक विमा भरला असेल, तर त्यांच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो डीबीडीच्या माध्यमातून आता विम्याचे पैसे मिळतील. तसेच बघा लातूर आणि परभणीच्या शेतकऱ्यासाठी ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता सर्वप्रथम बघा पुढील जिल्हे म्हणजेच की बघा धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात 2022 ते 2024 या कालावधीचा पीक विमा आता जमा होण्यात येत आहे. तसेच आता बीड आणि बुलढाणा या शेतकरी प्राधान्य जिल्ह्यामध्ये सुद्धा विम्याची रक्कम आता जमा होण्यास आदेश सरकारने दिलेला आहे. या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पात्र लाभार्थ्याच्या शेतकऱ्याच्या खात्यात आज विम्याचे पैसे आता जमा होणार आहे. त्याचप्रमाणे आता शेवटचा टप्पा म्हणजे की बघा शेवटच्या टप्प्यात म्हणजे की बघा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्टीतील जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. या जिल्ह्यामध्ये सुद्धा भात आणि बघा शेतकरी मित्रांनो पिकाची शेती जास्त असल्याने तेथील शेतकऱ्यांना सुद्धा आता पीक विमा आज जमा होणार आहे. बघा तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल तर नक्कीच तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल. अशीच नवनवीन अपडेट जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या विशाल इन्फॉर्मेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्रांनो काय प्रॉब्लेम येत असेल सुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.